नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आपण आलेलो आहोत आज हैदराबादमध्ये आणि हैदराबादमधील फेमस तुम्हाला काही माहिती असेल, स्नो वर्ल्ड आहे, त्याचबरोबर रामोजी फिल्म सिटी आहे, त्याच्याबरोबरच एक लेझर शो आहे आणि एक मंदिर आहे. ते मी आता तुम्हाला सगळं काही दाखवत बसणार नाही, पहिल्यांदा सुरुवातीपासून दाखवते. आज आपण बाहुबलीचा सेटपासून चालू करूया. तर बाहुबलीच्या सेटवरती तुम्हाला जी पिंड दिसली, जो रथ दिसला, जे घोडे दिसले, त्याचबरोबर हत्ती दिसले आणि जे मंदिर दिसलं, जी देवसेनेचा जो सीन होता, बोट हाताची कापलेला, त्याचबरोबर जे मंदिर होतं ते खऱ्या परिस्थितीमध्ये असं आहे आणि आपल्याला पिक्चरमध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांनी दाखवलं आहे. त्यांचं खरंच खूप कौतुक आहे, कारण का एवढ्या पद्धतीने त्यांनी क्रिएशन केलेलं आहे. रथ बघू शकता, ते हत्ती तुम्हाला ओरिजिनल वाटत होते, खरं ओरिजिनल नाही आहेत ते हत्ती. घोडे तसेच रथ ओढलेला दाखवला आपल्याला, बल्लाळदेवचा रेडा दाखवला, तर ओरिजिनलमध्ये तो नव्हता, तर रिअल लाईफमध्ये तो वेगळा होता आणि आपल्याला दाखवलेला तो वेगळाच आहे. तर हे सर्व खूप बघण्यासारखं आहे आणि त्यांचं क्रिएशनमधून काहीतरी शिकण्यासारखं आहे असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केलं. तर पुढे आपल्याला भरपूर काय काय बघायचं आहे. तुम्हाला घंटा पण तिथे दाखवलेला आहे, जे ढोल वाजवले बाहुबलीच्या त्या राज्याभिषेकाच्या वेळेस, ते हे सर्व आपल्याला बघायचं आहे पुढे. तसंच बल्लाळदेवचा जो पुतळा आपण सोन्याची मूर्ती घडवली म्हणून दाखवलेला होता, तर तो बनवलेला होता एकदम अतिशय पुट्ट्यांसारखं असतं, जे मूर्त्या तयार करतात त्याच्यापासून. आणि हे सिंहासन फक्त जरा असं ओरिजिनलमध्ये वाटत होतं मला बऱ्यापैकी, खरं ते पण असं काही तांब्या पितळाचं किंवा सोन्याचं नव्हतं, ते अतिशय साधं आणि सिंपल होतं. तर अशा प्रकारे हे सगळं बाहुबलीचा सेट आहे इथे आणि आपल्याला असा एक राजवाडा किंवा असं वेगळं असं राज्य दाखवलेलं भासवलं जात होतं. तर हे सगळं जरा थोडंसं वेगळं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, खरे खूपच छान सुंदर चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे माझ्या मते तर. आणि तुम्ही इथे भेट देऊन बघा. आता पुढे आपण बघणार आहोत काय काय आपल्याला दाखवतात बघूया. इथे आल्यानंतर त्यांची बस असते आणि त्या बसमध्ये आपण फक्त बसायचं काम करायचं आहे. त्यांनी सेटवरती सोडतात, आपलं फिरून झाल्यानंतर आणखीनदा दुसऱ्या स्टॉपला त्यांनी दुसरी बस येते सोडायला. तर हे सर्व घडण चालू असते त्यांची. आणि पुढे बघूया तुम्हाला काय काय दाखवायला मिळतंय. तर सगळं हे चित्र तुम्हाला लक्षात येऊन कळेल की कुठे कुठे काय काय होतं हे राज्याभिषेकाच्या वेळेस. तसंच इथे जे राज्याभिषेक सैन्य उभा केलेलं होतं, ही मुद्रा तुम्हाला दिसत होती. तर ही पिंड, असं सगळं वेगवेगळं आहे. त्याचबरोबर जो दीपिका पादुकोणचा पिक्चर होता, तसं त्यामधलं गार्डन किंवा जो काही डान्स नृत्याचा भाग आहे, त्याचबरोबर युरोप सिटी आहे ही. आणि आपल्या भारतामध्ये युरोप सिटी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे की शूटिंग केलं जातं युरोपमध्ये पोहोचल्यासारखं. विमानामधला जो सीन असतो ते देखील इथं आहे, विमानात बसल्यासारखा. आणि विमानात शूटिंग होत नसतं ॲक्च्युअलमध्ये, तर ते त्या ठिकाणी होत असतं. त्यामध्ये जी घरं दाखवली आहेत ती त्याच्या पाठीमागच्या बाजूला जर बघितला, त्या घरांचा पुढचा भाग तसा दिसतोय. पाठीमागचा जर बघितला असा तर खरंच सगळं गवत आणि घनदाट जंगल आहे. त्यांनी स्वच्छता करतात, परंतु भरपूर वेगळा आहे, फरक आहे. हे पण आपल्याला गेल्या गेल्या दिसतं. त्याचबरोबर आपल्याला रामायणचा जो सेट आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, जिथे की रामायणचं शूटिंग केलेलं होतं आणि खूप सुंदर कोरीव काम आहे खरंच येथील. ते कशानं बनवलं आहे ह्याची काही कल्पना नाही आहे, परंतु त्यांचं काम हे खूप छान आहे. आणि खांबावरचं नक्षीकाम बघताय तुम्ही आणि इथे जे सभा मांडल्यासारखी दिसते तुम्हाला, राज्य असं असतं असं चर्चेसारखं ते रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये जो सीन क्रिएशन करतात ते इथे करतात. तर असं आपल्याला दिसतं मालिकेमध्ये, तसाच हा सीन आहे महाभारतात. जसं कृष्ण आणि रामायणात जसं राम तेन बसत होते, तसाच हा काहीसा तर दरबार आहे. तुम्ही मालिका जर बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईलच. तर बघत राहा, तुम्हाला काय काय शूटिंग केलेलं दिसतंय तर. आणि पुढे अजून काय काय बघायला मिळते, खूप रंजक आहे येथील कोरीव काम, नक्षीकाम, डिझाईन सगळं वेगवेगळं आणि बघण्यासारखं आहे. एकदा नक्की भेट द्यायचं आहे तुम्हाला
हा तुम्हाला दिसत असेल हा भरपूर लांब आहे, तर लांब नाही आहे, तो थोड्या अंतरापुरता आहे. खरं आपल्याला दिसताना असं दिसते की एवढा मोठा असा राजमहल आहे असं नाही आहे, थोडासाच आहे तो. खरं दिसताना आपल्याला भरपूर दिसतं. असं त्यांनी कोरीव काम त्यांनी केलेलं आहे, डिझाईन त्यांनी तशी बनवलेली आहे. तर हा एक रामायणाचा किंवा महाभारतातला सेट होता. आता त्याचबरोबर जो कंसाचा जो कंस मामा होता त्याचं पण काहीसं जो तुम्हाला दरबार दाखवते थोडाफार, तर तो देखील तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येणार आहे. आत्ता तात्पुरता तुम्ही नरसिंहदेव ते जे काय श्रीकृष्ण सर्व देवांचा जो सीन आपल्याला दाखवले जातात ते इथे शूट केले जातात आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीने दाखवले जातात, क्रिएशन त्यांचं करून ॲड करून. तर अशा पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने तिथे शूट केलं जातं आणि आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवले जातात. आम्हाला भरपूर पाहायला मिळालं. जी कृष्ण मैया असते यशोदा मैया, तिचं देखील इथेच शूटिंग झालेलं होतं. त्याचबरोबर आता आपण जेल जे बघतो जे की पिक्चरमध्ये असतं तुरुंगात टाकल्यासारखं, इथे पुतळे उभे केलेले आहेत, परंतु सीन करताना असाच काहीसा तर सीन केला जातो. जो कोण जेलमध्ये जाणार आहे त्याला आत टाकलं जातं आणि ही जेल दाखवलं जातं आपल्याला. तर ह्याच्या पाठीमागच्या साईडला पूर्ण गवत आहे, पुढच्या साईडला असं दाखवलं आहे आपल्याला जेल ते नाही. तर आपण आता पुढे जाणार आहोत. तर इथे काय काय घडून गेले त्याचं आपण कोणते कोणते पिक्चर झालेले आहेत हे बघणार आहोत. तर रामोजी फिल्म सिटी आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलं, रामोजी फिल्म सिटी हैदराबादमधील फेमस ठिकाण आहे हे. आणि रजनीकांत असो किंवा रणवीर कपूर असो, दीपिका पादुकोण असो किंवा क्रिश पिक्चरमधलं ऋतिक रोशन असो, असं सर्व सलमान खान असू देत, असं सर्व पिक्चरचे जे शूटिंग आहेत ते इथे केलेले आहेत रामोजी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फिल्म सिटीमध्ये. तर इथे येऊन बघण्यासारखं आहे. जे शो आहेत त्याचबरोबर जे आपल्याला दाखवले जातात पिक्चर आणि करताना ज्याने जे कष्ट घेतलेले असतात ते खरंच बघण्यासारखे वाटतात आपल्याला तिथे गेल्यानंतर. आणि मला खूप आनंद झालेला आहे हे बघितल्यानंतर. सगळं असं वेगवेगळं बघायला मिळाल्याचा आनंद वेगळा असतो. इथे त्यांनी चित्र पण दाखवले आहेत, म्हणजे रामोजी फिल्म सिटीमध्ये काय काय अडवू शकतं. तर फोटोग्राफी होतेच, तसंच तुम्हाला सगळं जे काय करतात गाड्यांचे खेळ सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रकारे जे आपल्याला टी व्हीवरती कार्टून दिसतं आणि बॅकग्राऊंडला पडलेलं दिसतं तर ते ओढत नाही, तर असा लाईट प्रकाश केलेला आहे की त्यांनी तेवढेच कलर घातल्यानंतर दिसत असतं. म्हणजे व्हाईट त्यांनी कलर घातले की त्या उजेडामध्ये ते दिसत असतं. बॅकग्राऊंडला हे मध्ये जे येते त्याच्यामध्ये ती ब्लॅक कलरचे कपडे घालून माणसं आहेत आणि त्यांचं असं शूटिंग होतं कार्टूनचं. आणि ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणजे रिअलमध्ये ती माणसं पळत असतात तसं बादली बिदली घेऊन असं आपल्याला दाखवलं आहे. तसंच अमेरिकेमधले तुम्हाला जो पुतळा दिसतो तो देखील इथं आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर जो जीन असतो आपल्या सिरियलमध्ये तर त्याचा महाल तुम्हाला कधी बघितला असता का? तर त्याचं शूटिंग आपल्याला सिरियल लागत असेल लहानपणी, तुम्ही बघत पण असाल अशी सिरियल जिनीची, जे की जिनचं भांडं असतं ते घासल्यानंतर जिन उभा राहतो आपण विष मागतो असं काहीसं. तर हे कसं असतं मी तुम्हाला दाखवते. तर हा महाल दाखवलेला आहे त्यांनी. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नृत्य दाखवलेले आहेत, लग्न समारंभ दाखवलेला आहे, घोडे पळलेले दाखवलेले. हे ओरिजिनल नाही आहे, सगळं डुप्लिकेट आहे त्यांनी उभं केलेलं. आणि अशाच काहीसा तर प्रकारे तुम्ही पंचतंत्र बघितला असाल लहानपणी तर तुम्हाला ह्यातून कळेल की हे असं काहीसं तरी होतं पंचतंत्रमध्ये. म्हणजे पंचतंत्र असं शूटिंग झालेलं असेल असं तुम्हाला अंदाज येईल. तर बघा तुम्हाला कोणतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तुम्ही कोणते शूट केलेलं बघितलं आहात. असले सिरियल ते नसेल लहानपणी बघितलं आहे का, कॉमेडी किंवा कार्टूनमध्ये बघितला आहात का, हे सर्व तुम्ही सांगायचं आहे. तर
हे पण आपल्याला त्या सिरियलमध्ये छोट्या छोट्या दिसत असतं. त्याचबरोबर हा चीन असं वाजवलेलं ते तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये बघितला आहे का, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर मी पुढे दाखवणारच आहे. आता थंडीमध्ये गेलेलो आहोत, तर बर्फाळ प्रदेशात देखील आपण सिरियलमध्ये गेल्यासारखं दिसत असतं. रिअलमध्ये नसतं, ते ओरिजिनल वेगळंच असतं आणि हे वेगळंच असतं. एखाद्याच पिक्चरचं शूटिंग हे रिअल बर्फामध्ये केलं जातं, नाहीतर हे सर्व या इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. जवळजवळ सगळ्या प्रकारचं आम्ही इथे शूटिंगच्या दरम्यान जे काय आपण पिक्चरमधले सीन बघतो ते सर्व प्रकारचे सीन ह्याच्यामध्ये क्रिएट केलेले होते आणि त्यानंतर आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलं जातं. आणि हे आमच्या लक्षात आलं आहे बघून. तर हे आपण अमेरिकेमध्ये उभं केल्यासारखं आपल्याला वाटेल, परंतु अमेरिकेमध्ये नाही आहे ते. तर ते रिअलमध्ये हैदराबादमध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मी पण पहिल्यांदाच पाहिलं आहे. आणि हे जे वादळाचा सीन आहे किंवा भूततेन आलेलाचा सीन असा क्रिएट केला जातो, हे चालूच असतं. आणि इकडच्या बाजूला जे वादळ ते येतात ते ह्या पडद्यावर लावलेलं असतं आणि ते आपल्याला खरोखर वादळ आल्यासारखे किंवा कोंबड्याची पक्कं नसल्यासारखं, कोंबड्या नसल्यासारखं असं वाटतं. खरं रिअलमध्ये त्या कोंबड्या नाही आहेत तिथं आणि वेगळ्या डुप्लिकेटच कोंबड्या आहेत. त्यांची पक्कं वेगवेगळीकडेच उडायला लागलेली आहेत आणि खरंच तिथं उडायला लागलेली होती. वादळ पण आपल्याला तिथून जवळ जाताना वाटतं की आपल्या अंगावर वादळ येतं की काय, असं तिथं सगळा सेट तयार होता तो. तसंच आपण एखाद्या बीचवर गेल्यासारखं पण वाटतं, असा पण एक स्पॉट होता तिथे. आणि स्पॉटवरती गेल्यानंतर लक्षात येतं की आपण तिथून थोडंसं बाहेर आलं की मग लक्षात येते की आपण हे बघत होतो, तर ओरिजिनलमध्ये ते नाही आहे हे लक्षात येतं. हा जो राणी सरकारचा सीन तुम्हाला मला असं बोलण्यासाठी काहीच नाही, तुम्हाला दाखवलं की सगळंच कळत असते आणि मला बोलायचं असतं. तर ठीक आहे, बघा. द जंगल बुकमधलं तर बघितलाच असाल, तर ते देखील सीन यात क्रिएट केलेले होते, मागच्या ह्याच्यात तुम्ही बघितला ते. आणि आता आपण एखाद्याचं वेगळ्या कार्यक्रमात कधीतरी गेलेलो दिसतोय. आपण कार्टूनमध्ये बघतोय की जिनी महाल आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य करतायत, वेगवेगळ्या स्पर्धा करतायत, असं आपल्याला सीन दिसतोय. कोण गाणी वाजवते, कोण म्हणजे गाणी म्हणते, कोण गिटार वाजवते, असा काहीसा तर सीन दिसतो ना, तो देखील इथेच क्रिएट केलेला असतो. आणि इथे तुम्हाला आम्ही हा आपण जिनी तुम्ही बघितला असा त्या सतरंजीवर बसलेला आणि तो उडतोय असा, तर रिअलमध्ये तसं काही नाही आहे. तर इथल्या इथंच त्यांनी फिरवतात, म्हणजे पडदा आहे आणि त्या पडद्यावर वेगवेगळे दृश्य त्यांनी तयार केलेले आहेत कॅम्प्युटरवरती आणि आपल्याला ते रिअलमध्ये वेगळं दिसतं. आणि ही खरोखर पुतळे उभ्या केलेल्या आहेत, म्हणजे खोटे नाही आहेत, खरोखर पुतळे उभा केलेल्या आहेत. ह्या नृत्य ज्या करतायत त्या बायका देखील असं, म्हणजे महिला ज्या नृत्य केलेल्या दाखवलेल्या आहेत त्या खरोखर हलतायत, तिथल्या तिथं जागेवर नृत्य करतायत. तर ओरिजिनलमध्ये वाटावं असं त्यांनी सगळं उभा केलेलं आहे. आणि हे सर्व आपल्याला उतरून बघायला येत नाही, आपल्याला फक्त गाडीत बसायचं आहे आणि त्यांनी आपल्याला गाडीतून फिरवणार आहेत. तर ह्या महाल तुम्ही, त्याचबरोबर कार पण आहे तिथे बघण्यासारखं. तर हे सर्व झालं रामोजी फिल्म सिटीमध्ये घडलेल्या घटना. त्याचबरोबर पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी आणखीन कुठे कुठे गेले. तिथे आहे जापनीज गार्डन आहे, त्याच्यामध्ये कारंजा आहेत. त्याचबरोबर आपण जो अवतार पिक्चर बघितला तो पिक्चर कसा क्रिएट झाला, इकडे जो माणूस आहे, म्हणजे जो माणूस पळायला लागलेला आहे
तर त्या माणसाच्या अंगावरती सेन्सर लावलेले आहेत आणि तो कोणती वस्तू उचलेल ते इकडे दिसते की दगड उचललेला आहे. अवतार पिक्चरमधचं शूटिंग हे सर्व असं केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर. मला माहीत होतं का शूटिंग कसं केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर हा माणूस कसा पळेल तसं त्या सीनमध्ये सगळं आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसतं आहे. आणि ह्या माणसाच्या अंगावर एक छोटे छोटे सेन्सर लावलेले आहेत, सेन्सर कॅमेरे, की जेणेकरून रिफ्लेक्ट होऊन इकडे आपल्याला हे सगळा सीन असा दिसतो. अवतार पिक्चर बघितला आहे का नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. त्याचबरोबर रेल्वेचं जे शूटिंग केलं जातं ते काय रेल्वे ते थांबवून केलं जात नाही, तर ते देखील इथे तयार असतं. त्याचबरोबर चाळीचं जे शूटिंग असतं ते देखील तयार असतं. आणि त्याचबरोबर आम्ही गेलेलो होतो हैदराबादमधील स्नो वर्ल्डमध्ये, जेथे की मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. आणि आम्हाला तिथे बर्फात खेळायला भरपूर मजा आली. त्यांचा सर्व गणवेश असतो त्यांच्याबरोबर देतात ते गणवेश घालायला. सर्व म्हणजे त्यांचं एक पोशाख असतो आणि ते देतात आपल्याला घालायला. आणि आम्ही तिथे खूप एन्जॉय केलं. खरंच खूप छान वाटलं. थंड थंड एकदम गार होतं. बर्फ मारून ते गेल्यानंतर ज्यांना हिमालयात जायला मिळत नाही आणि ज्यांना बर्फात खेळायचं आहे त्यांनी हैदराबादमधील मिनी काश्मीर म्हणजे स्नो वर्ल्डमध्ये जायला विसरायचं नाही. तुम्ही जाऊ शकता तिथल्या तिथे जवळ. त्याचबरोबर इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला इथं घसरगुंडी आहेत खेळायला, वेगवेगळे खेळ खेळायला आहेत. तसंच वरून बर्फांचा पाऊस पडतो आणि त्याच्या खाली डान्स करण्यासाठी त्यांनी DJ सिस्टीम पण केलेली आहे. हे सर्व ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर घसरगुंडी असेल लहान मुलांची देखील तुम्ही इथे खेळू शकता. खरं 10 वर्षाच्या आतील मुलांना इथे एंट्री नाही आहे आणि लहान मुलांना तर नाहीच आहे. 10 वर्षाच्या वरील मुलांनी इथे प्रवेश करावा. तर हे बर्फांचं धुके पाठवलेले फवारे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. बर्फ पडल्यासारखा होत होता सगळा आणि हे कसं केले माहीत नाही. खरं खूप मज्जा आली आम्हाला. तर तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की जाऊन या. खरंच खूप छान आहे. वरून हे भरपूर लांब आहे आणि इथून येताना भरपूर भीती वाटली. मला तर भीती वाटली खरंच सांगायचं तर, कारण का एकदम जोरात येतं. पहिल्यांदा काही वाटत नाही, मध्यंतरी आल्यानंतर एकदम पोटात गोळाल्यासारखं झालं. तर आम्ही सगळेच गेलेलो होतो शरयूसाठी. पप्पा बाहेर बसलेले, थोड्या वेळानं आत यायचे, थोड्या वेळ बाहेर जायचे. शरू देखील खेळली आणि तिला पण खूप आनंद झाला. तर असं आमचं एकंदरीत हैदराबादमधील थोडंफार आम्ही बघितलं आणि खूप मजा आली ह्या ट्रिपमध्ये मला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. जर तुम्ही कुठे कुठे जाऊन आला असाल ह्याच्यामध्ये तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.